मिरजेत घरगुती गॅसचा काळाबाजार, सुधार समितीची तक्रार, कारवाईची मागणी. गेल्या 15 दिवसांपासून अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे थांबवलं आहे. तर घरगुती गॅस वितरणावर अनेक प्रकारच्या अटी लागू केल्याने याचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक आणि त्यांचे कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून घरगुती गॅस दुप्पट दराने व्यावसायिक वापरासाठी काळाबाजार करत असल्याचा आरोप मिरज सुधार समितीकडून करण्यात आला. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृत्रिम गॅस टंचाई आणि काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, अशोकसिंह राजपूत, सुरेश छेंडे, शब्बीर बेंगलोरे, राजेश पाटील, रामलिंग गुगरी, दिनेश तामगावे, उदय सखदेव, अय्याज पठाण यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी प्रांत अधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन दिलं. निवेदनात म्हटलं आहे की अमेरिका इराण युद्धाची काळी छाया आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होते आहे. केंद्र आणि राज्य सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे. घरगुती गॅस वितरणावर अटी आणि नियम लागू केलेले आहेत. सरकारने उचललेले या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत आणि याचा परिणाम शहरातील गॅस वितरण कार्यालयावर गॅस नेण्यासाठी सर्वसामान्यांच्या रांगा लागत आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने घरगुती गॅसचा काळाबाजार होतो आहे. सणासुदीच्या तोंडावर असा गैरप्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहे. प्रशासनाने घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या गॅस वितरक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. घरगुती गॅस वितरण प्रणाली व्यवस्थित कार्यान्वित करण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.